इलेक्शनच्या 1 दिवसानंतर आपण या ठिकाणी एंट्री घेतलेली आहे. तर इलेक्शनच्या दिवशी मार्केट जे आहे ते खूप पडलं होतं. बँक निफ्टी जवळपास 8% पडला होता. तर थोडीशी रिव्हर्सल या ठिकाणी दिसत होती म्हणून मी एक 0-0 ट्रेड घेतलेला आहे. तर ₹27 जो आहे तो बँक निफ्टीचा कॉल घेतलेला आहे मी. ₹27 15 क्वांटिटी आहेत. आता जवळपास त्याची प्राईस ₹188 पर्यंत पोहोचलेली आहे. 170 ₹180 पर्यंत. तर या ठिकाणी बुलिश पॅटर्न दिसत आहे कारण का जो डब्ल्यू जो आहे त्याचा पॅटर्न डबल बॉटम तो त्यानं ब्रेक केला. त्यावेळी मी एंट्री घेतली होती. तर तुम्ही बघू शकता हिरवी लाईन होती तिथं मी एंट्री घेतली होती. ₹48,000 जे आहेत 48,000 बँक निफ्टीची जो प्राईस जात नाही तोपर्यंत आपण याला होल्ड करून ठेवणार आहे. आता जवळपास ते ₹180 पर्यंत ट्रेड करत आहे आणि आपलं टार्गेट जे असेल ते ₹270 असेल. आत्ता ₹47,732 चालू आहे. अजून आपल्याला जवळपास 300 जे पॉईंट आहेत ते भेटले पाहिजेत बँक निफ्टीमध्ये तेव्हा आपण एक्झिट करणार आहे. तर हे ब्रेकआउट दिलं तर जवळपास बँक निफ्टी 48,000 पर्यंत जाऊ शकते. तर बघूया आता जवळपास आपल्याला ₹27 ट्रेड 213 पर्यंत पोहोचलेला आहे. 270 आपलं टार्गेट लावून ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी इन्फोसिसचा देखील मी एक कॉल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडासा लॉस दाखवत आहे. बघूया आता 234 पर्यंत पोहोचलेला आहे. किंवा एक तर आपण काय करणार आहे हा ट्रेड 270 पर्यंत ठेवणार आहे किंवा तिथून जर रिव्हर्सल झाला तर 3:30 वाजेपर्यंत आपण हा ट्रेड ॲज इट इज ठेवणार आहे. तर आता 230 पर्यंत चालला आहे. तर तुम्ही इथं पूर्ण बघू शकता ॲव्हरेज प्राईस किती होती. ही कॅन्डल जरा ही करत आहे. तर 198 पर्यंत त्याची प्राईस पोचले. मग अशी 230 पर्यंत गेली होती परंतु आता जरा रिव्हर्सल आलेला आहे याच्यामध्ये कारण का तिथं खूप चांगला रेजिस्टन्स आहे. ₹200 रेंजमध्ये ही प्राईस येत आहे. मला वाटतं हे सपोर्ट घ्यायला खाली येणार आहे 47,750 पर्यंत. तिथून नंतर ते रिव्हर्सल देऊ शकतं. बघूया आता वेट करूया. थोडंसं दाखवत आहे या ठिकाणी पुश करत आहे वरती. मोठा रेजिस्टन्स आहे त्याला 47,999चा. म्हणजेच आपल्याला 48,000ला टच झालं की आपण एक्झिट करणार आहे. ₹230 पर्यंत प्राईस पोचलेली आहे. 235 232 270चं टार्गेट असेल. ते ब्रेक जर झालं नाही तर आपण त्याला कंटिन्यू ठेवणार आहे 3:30 वाजेपर्यंत. काय व्हायचं ते होऊन दे. मग ₹400 झिरो झाले तरी ठीक आहे किंवा त्याचं मॅक्सिमम किती प्रॉफिट होतं आहे ते आपण शेवटी बघू. या ठिकाणी मला वाटत आहे या ठिकाणी रेजिस्टन्स ब्रेक करेल हा. तर वरून खूप चांगलं सेलिंग प्रेशर येत आहे. ती कॅन्डलची वीक बनत आहे त्यावरून समजते. ₹47,908 पर्यंत गेला आहे. 48,000 आपलं टार्गेट असेल. 48,000ला आलं की आपण एक्झॅक्टली कट करून टाकायची पोझिशन. फक्त 60 पॉईंट लांब आहे आपल्या टार्गेटपासून. 950 पर्यंत पोचलेलं आहे. तर एक काम करूया आपण हे आता हे ब्रेक करेल मला असं वाटतं आहे. आपण ह्याचं टार्गेट जे आहे ते वाढवून घेऊया. तर ह्याला मी होल्ड करत आहे आता 3:30 पर्यंत. तर बघू शकता तुम्ही टाईम झालेला आहे मार्केट एंडिंगचं. तर जवळपास आपल्याला एंडिंगला या ठिकाणी ₹13,090चा प्रॉफिट दिसत आहे. जवळपास ती प्राईस जी होती ती 970-71 पर्यंत पोचलेली आहे. तर 3 वाजून 23 मिनिटं झालेली आहेत. आपण हा ट्रेड जो आहे तो एक्झिट करूया.